3-4 दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर आला आहे। त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नदीकाठच्या 8 गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। पाण्याचा वेढा बसल्याने आर्वी बेटाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी भेट दिली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा सेलार यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन आर्वी बेट ते आर्वी असा जलसेतू बांधावा, पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते म्हणून या ठिकाणी रोपवे उभारावा, यासह अन्य मागण्या केल्या। याबाबत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। पुण्यातील खडकवासला, पवना व बंड गार्डन या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या धरणामधून सुमारे 1,07,000 क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे। हे सर्व पाणी भीमा नदीत आल्याने नदीची पाणी पातळी एकदम वाढली आहे। परिणामी नदीकाठच्या सांगवी, दुमाला, निमगाव, खुलू, गार, कवठे, आर्वी, अनगरे व अजनुज या 7 गावांना अतिदक्षतेचा इशारा यापूर्वीही देण्यात आला होता। दरम्यान आर्वी गावच्या शिवारातील आर्वी बेट या 130 लोकवस्तीच्या ठिकाणाला पाण्याचा वेढा पडला आहे। हे बेट नदीपात्राच्या मध्यभागी असून येथे संबंधितांची घरे व शेती आहे। आर्वी बेटाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे। 2 तांत्रिक बोटींच्या साहाय्याने सरकारी यंत्रणा मदत कार्य करीत आहे। पोलीस यंत्रणाही सतर्क असून नगरहून वाढीव कुमक पाठवण्यात आले आहे। या भागाची पाहणी करताना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा सेलार, तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।